आजच्या राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया आजच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। कुटुंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल, परंतु तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल। ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे। ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही। आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे। इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल। थोड्याफार अडचणींच्या व्यतिरिक्तही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल। मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल। रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे, परंतु तुम्ही आज या वेळेचा दुरुपयोग कराल आणि यामुळे तुमचा मूड खराब होईल। तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे। उपाय: हिरव्या रंगाचे कपडे घाला। आता पुढची रास वृषभ रास। अति चिंतेने आणि तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल। आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील। कुटुंबातील स्थिती आज तशी राहणार नाही जसा तुम्ही विचार करत आहे। आज घरात कुठल्या गोष्टीला घेऊन कलह होण्याची शक्यता आहे। अशा स्थितीमध्ये स्वतःला काबूत ठेवा। तुमचा जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील हे आज तुम्हाला कळेल। महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसऱ्याच्या दडपणाखाली वावरू नका। आपले मत विचारल्यानंतर मांडताना उगाच भीड बाळगू नका, आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते। तुमचा जोडीदार तुम्हाला आज आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे। उपाय: चिंचेच्या झाडाला नियमितपणे पाणी टाकल्यास आरोग्य उत्तम होईल। आता पुढची रास मिथुन रास। विश्रांती विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा। जे लोक दुधाच्या व्यवसायाने जोडलेले आहे त्यांना आज आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे। दूरवरच्या नातेवाईकाकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब उत्साही होईल। प्रेम अमर्याद असते, असीम असते हे तुम्ही यापूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात। आज तुमच्यासाठी खूपच कार्यशील असा दिवस आहे। समाजातही वेगवेगळ्या लोकांशी भेटीगाठी होतील। लोक तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्याकडे येतील आणि तुमच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द त्यांना निर्विवाद मान्य होईल। रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकतात, तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात। लग्नानंतर प्रेम होणं किंवा तसंच राहणं कठीण मानलं जातं, पण तुमच्या बाबतीत आज हे घडणार आहे। उपाय: आरोग्य चांगले राहण्यासाठी वह्या, पुस्तके, पेन्सिल, पेन इत्यादी गोष्टी गरीब लोकांना वाटा। आता पुढची रास कर्क रास। मानसिक नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते। सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते। नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरूप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल। आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील। रोमांसची संधी स्पष्ट दिसेल, पण ते क्षणकाल टिकणारे असेल। कामाच्या ठिकाणा आज तुमचा दिवस आहे। आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल। आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल। उपाय: शुद्ध चांदीच्या बांगड्या घालण्याने आपल्या प्रेम आयुष्यात सुधारणा होईल। आता पुढची रास सिंह रास। धर्मपरायण व्यक्तीचे शुभाशीर्वाद तुम्हाला नशांती मिळवून देतील। वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे, अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते। एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल। विनाकारण संशय नात्याला खराब करण्याचे काम करते। तुम्ही आपल्या प्रेमीवर शक करू नका। जर कुठल्या गोष्टीला घेऊन तुमच्या मनामध्ये त्यांच्या प्रती संशय आहे तर त्यांच्या सोबत बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा। तुमची विचार करता त्यापेक्षा अधिकच तुम्ही पडद्यामागे जात आहात असे तुम्हाला आज लक्षात येईल।
पुढील काही दिवसांत चांगल्या संधी तुम्हाला मिळतील। आज जीवनाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकतात। तुमच्या गोष्टी घरच्यांना चिंतित करू शकतात, परंतु या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल। चुकीच्या संवादामुळे कदाचित काही त्रास होऊ शकतो, पण बसून चर्चा केल्यामुळे तुम्ही सर्व काही ठीक कराल। उपाय: आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी संत आणि शारीरिकरित्या आव्हान असलेल्या व्यक्तींना एक पलंग दान करा। आता पुढची रास कन्या रास। मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील, पण तत्वांना शरण जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या। दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल, परंतु संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो। जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे, अशा लोकांशी व्यवस्थित वागा। गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात। वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल। आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकतात, परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल। वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात, त्यापैकी काही तुम्हाला आज दिसतील। उपाय: कुष्ठरोग्यांची मदत करणे आणि त्यांच्या प्रती दयाळू होणे प्रेम आयुष्यासाठी चांगले राहील। तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या राशी भविष्याची माहिती मिळेल। पुढची रास तुळ रास। तुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल। आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे। आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहत असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल। जर आपल्या लव्ह पार्टनरला आपला जीवनसाथी बनवण्याची इच्छा आहे तर त्यांच्याशी आज बोलू शकतात, तथापि बोलण्याच्या आधी तुम्ही त्यांच्या भावनांना जाणून घ्या। जे लोक आतापर्यंत बेरोजगार आहेत, त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी आणि अधिक मेहनत करण्याची आहे। मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील। कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस। तुमची जोडीदार आज तुम्हाला एक सुंदर सरप्राईज देणार आहे। उपाय: हनुमान चालीसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राहील। आता पुढची रास वृश्चिक रास। तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल। काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल। आपण ज्याची काळजी करतो अशा व्यक्तीशी संवाद झाल्यामुळे उदासवाणा दिवस। आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते। कार्यक्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेवू नका, तुमची बदनामी होऊ शकते। जर तुम्हाला कुणासोबत जोडायचे आहे तर ऑफिस पासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला। तुमच्या घरातील कुणी जवळचा व्यक्ती आज तुमच्या सोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्या जवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल, ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होईल। तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल। उपाय: दाम्पत्य सुखाच्या प्राप्तीसाठी केशरचा खाण्यामध्ये उपयोग करा। आता पुढची रास धनु रास। तुम्हाला नुकताच नैराश्याचा झटका आला असेल तर योग्य पावले उचला आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिले तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल। आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल। प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा। प्रणयाराधना तुमच्या हृदयावर राज्य करील। दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे। इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका। कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणे विसरतात, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल। आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले। उपाय: लाल मसुराची डाळ कोणी गरिबाला देण्याने नोकरी बिझनेस मध्ये फायदा मिळेल। आता पुढची रास मकर रास। पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते। आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते। आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल। तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल। तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल।
आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबतही कुणीच नसेल. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल. उपाय: कोणत्याही धार्मिक ठिकाणी ध्वज बॅनर द्या, आरोग्य चांगले राहील. आता पुढची रास कुंभ रास. गरज नसलेल्या अशक्य गोष्टींवर विचार करण्यात तुमची शक्ती खर्च करू नका. त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत शृंगार करायला भरपूर वेळ मिळेल, पण प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. उपाय: कुत्र्यांना पोळी ब्रेड खाऊ घातल्याने आरोग्य चांगले राहील. आता पुढची रास मीन रास. तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल, परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा, कारण खूप आनंदी होणे कधी कधी समस्येत टाकू शकते. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. प्रियाराधनाचे विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी पाहिलेल्या स्वप्नात रमून जाल. तुमचा चमू एकत्र आणून सार्वत्रिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमची स्थिती आता अतिशय सशक्त आहे. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल. उपाय: आपल्या आर्थिक परिस्थितीत निरंतर वाढीसाठी गरज असलेल्या कोणालाही मदत करा आणि आपली वेळ, ऊर्जा आणि इतर भावनिक बौद्धिक संसाधने शेअर करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.